आणि यानंतर पुन्हा एकदा पाहूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात। बारसू रिफायनरी सर्वेक्षणासाठी कडक पोलीस बंदोबस्त आहे। गस्ती दरम्यान पोलिसांच्या व्हॅनला अपघात झाला आणि 17 जण जखमी झाले। राजापूर रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाच्या दृष्टीने प्रशासनाकडून 144 कलम लागू करण्यात आला आणि ग्रामस्थांचा विरोध होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेतली जाते। पुण्यातल्या खेड तालुक्यातील वेताळे गावात पाण्याच्या शोधात असलेल्या बिबट्याचं पिल्लू विहिरीत पडलं। याबाबत माहिती मिळताच वन विभागाच्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवत बिबट्याच्या पिलाला सुरक्षित ठिकाणी सोडलंय। वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यातील कोळंबी शिवारात बिबट्याची पिल्लं आढळल्यानं खळबळ माजली। पाण्याच्या शोधात आलेली बिबट्याच्या मादीचा शोध सुरू आहे आणि दरम्यान पिलांच्या सुरक्षेसाठी वन विभागाकडून परिसरात गस्त घातली जाते। जुन्नरच्या ओतूर कोळमळा भागात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलंय। नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। बिबट्याला माणिकडोह बिबट निवारा केंद्रामध्ये हलवण्यात आलंय। असे भविष्य सांगणारे रस्ते भेटत असतात असा टोला केसरकरांनी विरोधकांना लगावला तर सरकारबाबत सुप्रीम कोर्टात निर्णय होईल आणि त्याचे अधिकार राऊतांना दिले नसावेत असा टोला केसरकरांनी लगावला। खारघर दुर्घटना प्रकरणी सरकारवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढेंनी केली। दरम्यान 13 तारखेला टेंडर मिळालेलं असताना 12 तारखेला संबंधित कंपनीनं काम कसं सुरू केलं असा सवालही त्यांनी उपस्थित केला। काही लोक सकाळी 9 वाजता नशा करून कुस्ती खेळतात असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राऊतांवरती नाव न घेता निशाणा साधलाय। पण नशा केलेल्या पैलवानांना कुस्तीच्या बाहेरच राहावं लागतं। जे असली मातीचे पैलवान असतात तेच कुस्त्या जिंकतात असं देखील फडणवीस म्हणाले। आपणही मुख्यमंत्री होतो पण उद्धव ठाकरे सारखा मुख्यमंत्री होणे नाही अशा शब्दात अशोक चव्हाणांनी ठाकरेंची स्तुती केली। ठाकरेंनी विकासाभिमुख भूमिका निभावली। मराठवाडा असो की नांदेड त्यांनी कोणतंच काम थांबवलं नाही असं देखील चव्हाण म्हणाले। बाजार समिती निवडणुकीसाठी नांदेडमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि सरसंघचालक मोहन भागवत एकाच मंचावरती येणार आहेत। नागपुरात 27 एप्रिलला एका रुग्णालयाचं उद्घाटन होत आहे आणि या कार्यक्रमाला गृहमंत्री आणि सरसंघचालकांसह अनेक मोठे नेते उपस्थित राहणार आहेत। पुण्यातील शिरूर तालुक्यातील मीना शाखा कालवामधून म्हसेगावच्या तळामध्ये पाणी नेत असताना कॅनलमध्ये कचरा अडकल्यानं पाणी उलटलंय। पाणी थेट कांद्याच्या शेतात घुसल्यानं पिकांचं नुकसान झालंय। धुळे जिल्ह्यात अवकाळी पावसाचा 23 गावातील 486 शेतकऱ्यांना फटका बसलाय आणि पावसामुळे 262 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। वाशिममध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आणि शहराला 8 ते 9 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत। दरम्यान प्रशासनानं लवकरात लवकर पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा येथील उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन बंद आहे, त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते। सोनोग्राफी ऑपरेटर नसल्यामुळे मशीन धुळखात पडू नये या संदर्भात तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी होती। दाभोळमधल्या खाडीतील गाळामुळे फेरी बोट चालवण्यास अडचण होतीये। दापोली गुहागर हे 2 तालुके फेरी बोटीनं जोडलेले आहेत, मात्र खाडीतील गाळामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। दरम्यान खाडीवरती पूल उभारण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। जालन्यातील दानापूर येथे अंबा भवानीचा यात्रोत्सव भरलाय। यावेळी पारंपरिक पद्धतीने देवीची पूजा करण्यात आली। देवीच्या स्वारीचा वेश परिधान केलेल्या मानकऱ्यांना प्रदक्षिणा घातली आणि यावेळी ठिकठिकाणी औक्षण करत मोठ्या उत्साहात स्वागत झालं। भंडारा जिल्ह्याच्या देवरीदेव येथील जनावरांच्या गोठ्याला भीषण आग लागली। यामध्ये 3 जनावरं भाजली आहेत। वीज वितरण कंपनीची केबल जोडणी सुरू असताना शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली। नाशिकमध्ये वडीच्या नांदुरी इथे 2 दिवसीय आदिवासी वैचारिक एकता संमेलनाला सुरुवात झाली आहे। धानपूजेसह पारंपरिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। एमपीएससी प्रवेशपत्र लीक प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी सचिन खरात यांनी केली। चुकीचं कृत्य करणाऱ्यांवरती कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली। राज्यावरती अवकाळी पावसाचं संकट कायम आहे। मराठवाडा आणि विदर्भासह मध्य महाराष्ट्रात 3 दिवस रेन अलर्ट देण्यात आलाय। तुरळक पावसासह गारपिटीचा इशाराही देण्यात आलाय। केंद्र सरकारकडून विविध कल्याणकारी योजनांसाठी भारतीय अन्न महामंडळाकडून होणारी खरेदी वेगानं सुरू आहे। 1 एप्रिलपासून 20 एप्रिल अखेरपर्यंत
देशभरातून 12.45 दशलक्ष टन गहू खरेदी झालाय आणि मागील वर्षी हंगामातील एकूण गहू खरेदी 18.79 दशलक्ष टन इतकी होती आणि त्या पार्श्वभूमीवर यंदा पहिल्या 20 दिवसातच मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचं दिसून आलंय. एसटी कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची 800 कोटी रुपये रक्कम प्रलंबित आहे आणि गेल्या 11 महिन्यांच्या कालावधीत सुमारे 1600 कोटी रुपयांची तूट आहे. या संदर्भात एसटी महामंडळानं राज्य सरकारला कळवलंय. मात्र ही तफावत रक्कम अद्याप एसटी महामंडळाला मिळालेली नाही. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर वर्ध्यात आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. जिल्ह्यामध्ये 31 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष तयार करण्यात आलाय. वर्ध्यात तापमान 42 अंशांच्या घरात पोहोचलं असून उन्हाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असल्यानं खबरदारी घेतली जाते. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या टीकेला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय. हिंमत असेल तर संजय राऊतांनी यावं आणि जळगाव ग्रामीणमधून निवडणूक लढवून दाखवावी. त्यांना चारीमुंड्या चित करून जर बाळासाहेबांचा भगवा फडकवला नाही तर नावाचा गुलाबराव नाही असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी राऊतांना आव्हान दिलं. बीडच्या माळस जवळा गावातील जुगार अड्ड्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला. धाडीमध्ये 7 जुगारींना अटक करण्यात आली असून 2,18,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आणि या प्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे. कोकण रेल्वेवर करुकुट्टी ते चालापुडी स्थानकादरम्यान 27 एप्रिलला ब्लॉक घेतला जाणार आहे. कोचुवेली एचडीटी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे तर तिरुनेलवेली गांधीधाम एक्सप्रेसच्या मार्गात बदल करण्यात आलाय. नागपुरात महावितरणनं वीज बिलासोबत अतिरिक्त सुरक्षा ठेवींचा भार ग्राहकांवरती टाकलाय. आधी 1 महिन्याचा अतिरिक्त सुरक्षा ठेवी घेतल्या जात होत्या आणि आता 2 महिन्यांची रक्कम ग्राहकांकडून वसूल केली जाते. त्यामुळे वीज ग्राहकांकडून संताप व्यक्त केला जातोय. जलसंवर्धन योजनांच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर राज्य आहे. ग्रामीण भागात 99.3% जलसाठे आहेत. धाराशिव जिल्ह्यामध्ये यंदा नाफेड मार्फत 17 केंद्रांना मंजुरी देण्यात आली आहे. 5,511 शेतकऱ्यांकडून नाफेडने 1 लाख क्विंटल हरभरा खरेदी केला असून त्यांच्या खात्यावर 27,50,00,000 रुपये जमा झाले. नामांतराच्या अनुषंगानं दाखल आक्षेपावरती सुनावणी सुरू आहे. त्यामुळे न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत महसूल तसंच अन्य विभाग प्रमुखांनी उस्मानाबाद नावात बदल करू नये असं पत्र 22 एप्रिल रोजी काढलंय. धाराशिव खरीप 2020च्या पीक विमा संदर्भात सर्वोच्च न्यायालयात उद्या महत्त्वाची सुनावणी होणार आहे. यामध्ये बजाज अलायन्स पीक विमा कंपनीच्या प्रमुखांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. आणि या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.